कवितेचे लेखन केलं आहे इयत्ता 10वीची विद्यार्थिनी नीलाक्षी केदारे आणि मार्गदर्शन केलं आहे श्रीमती पाटील पुरवायचे। हो पटकन गोष्ट स्वीकारणं याला अंधश्रद्धा असं म्हटलं जातं। अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत, ज्यामध्ये काळी जादू, तंत्रमंत्र, जादूटोना, नरबोळी, नजाटोप तसंच भूतप्रेत, पिशाच या संबंधी अंधविश्वास, अफवा पसरवणं आणि कृती करणं तसंच या कृतीचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणं म्हणजेच अंधश्रद्धा। समाजातील अज्ञानाचा फायदा घेऊन विघातक कृतीकडून होणारं शोषण थांबवण्यासाठी महाराष्ट्राने 2013 साली कठोर कायदा केला। याचं संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट वाघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा 2013 असं आहे। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्री नरेंद्र दाभोलकर, श्याम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला। आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना विज्ञान क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन मिळावं, विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी, विज्ञानाप्रती त्यांचं आकर्षण वाढावं, त्यांच्या मनातल्या शंका, अंधश्रद्धा, गैरसमज हे दूर व्हावे। असंच आज आपल्याला लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत माननीय श्री भीमराव चव्हाण सर, हे देखील अंधश्रद्धा निर्मूलनाचं कार्य करतात। आज ते तुम्हाला विविध प्रात्यक्षिकांद्वारे तुमच्या मनातल्या काही शंका, काही गैरसमज हे दूर करण्यासाठी मदत करणार आहेत। तर मी सरांना विनंती करेन की त्यांनी विद्यार्थिनींना त्यांचं मार्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शास्त्रज्ञ वगैरे समाजसुधारक वगैरे बरोबर आहे, पण यांच्याच प्रकारे याचप्रमाणे आवाज येतो ना सगळ्यांना? आपल्याकडे शास्त्रज्ञ होऊन गेले, समाजसुधारक होऊन गेले, साहित्यिक होऊन गेले आणि आपल्याकडे बरेचसे बाबा लोकही झाले जे काय करतात, विज्ञानाचा गैरवापर करतात आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेला फसवतात। कसं फसवतात याचा भांडाफोड महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती करत आली आहे आणि हे करत असतानाच आपल्याला माहिती आहे की त्याचे जे प्रमुख होते नरेंद्र दाभोलकर, ज्यांचा आग्रह होता की ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत या जे पसरवतात किंवा त्याचा गैरफायदा घेऊन जे मोठे होतात यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून शासनाने कायदा करावा आणि त्या कायद्यासाठी ते लढले आणि शेवटी त्यांची सुद्धा या ठिकाणी हत्या करण्यात आली। तर अशा या नरेंद्र दाभोलकरांच्या प्रेरणेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पार्टी समाज कल्याण या संस्थेच्या वतीने मी समतादूत म्हणून आपल्या समोर नरेंद्र दाभोलकर यांची जी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारचे प्रात्यक्षिक करून जनप्रबोधनाचं जे काम आहे ते काम आम्ही पार्टीच्या माध्यमातून समतादूत म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर करत आहोत। आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा असंख्य ठिकाणी हे चमत्कार आम्ही करून दाखवले। अगदी आदिवासी पाड्यांवरती, खेड्यांवरती जाऊन वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये, वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये, कॉलेजेसमध्ये, शाळांमध्ये सुद्धा आपण हे चमत्कार केलेले आहेत। आपण हे चमत्कार जनप्रबोधनासाठी करतो हे लक्षात घ्या। आपण कोणाची फसवणूक करण्यासाठी करत नाही, म्हणून पोलीस मला पकडू शकत नाही, पण जो कोणी हे चमत्कार कोणाला फसवण्यासाठी करत असेल, कोणाचं त्याच्यामधून आर्थिक नुकसान करत असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारचं नुकसान करत असेल तर त्याला मात्र पोलीस पकडणार आणि जेलची हवा खायला लावणार। हे तेवढंच करेल, बरोबर? म्हणून लक्षात घ्या, हे जे आहे हे फक्त आपल्या प्रबोधनासाठी आहे। आपल्याला विज्ञान समजलं पाहिजे, आपल्याला लोकांची हालचाली समजली पाहिजे। आजही असे लोक आहेत जे विशिष्ट रंगाचे कपडे घालतात, माझ्या म्हणजे तरुण वयाचे असतात, एकदम विशिष्ट रंगाचे कपडे घालतात आणि त्यांच्या हातामध्ये माळ असते किंवा आणखीन काहीतरी कमंडल वगैरे असतं आणि ते फिरतात इकडे तिकडे आणि कोणी दिसलं की त्याला पकडतात, थांबरे म्हणतात आणि त्यांना लगेच काहीतरी त्याला सांगतात तुझं असं झालं तसं झालं आणि लोकांना वाटतं की हो अरे हा माणूस खरंच सत्पुरुष आहे, काहीतरी मला यांनी माझा भूतकाळ सांगितला आणि आता आम्हाला भविष्य पण सांगणार आहे असं सांगतो तो आणि मग त्या ठिकाणी काहीतरी हातवारे वगैरे करून काहीतरी वस्तू काढून दाखवतो आणि आपल्याला असं वाटतं की अरे खरंच हा माणूस म्हणजे खूप मोठा काय आहे, तर हिमालयामध्ये तपश्चर्या वगैरे करून आलेला माणूस येतो आणि तसंच सांगतो मी असं असं आहे म्हणून आणि अशा प्रकारचे दावे करून आपल्याला त्या ठिकाणी फसवतात। तर आपल्याला फसायचं नाहीये,
आपल्याला विज्ञानवादी बनायचं आहे, आपल्याला विज्ञान जोपासायचं आहे. आपल्याला बुद्ध सांगतात की विज्ञानवादी बना, प्रत्येक गोष्टीच्या मागं जे काही कारण आहे त्या कारणाचा शोध घ्या आणि त्या कारणाचा शोध घेऊन त्याच्यावर उत्तर सुद्धा शोधायचं काम त्या ठिकाणी करा, असं ते आपल्याला सांगतात. आणि म्हणून आपल्याला हाच मार्ग पुढे न्यायचा आहे. तर मित्रांनो, आपल्याकडे पद्धत आहे की कोणत्याही कार्यक्रमाचं उद्घाटन करायचं म्हटलं किंवा एखाद्या देवाला गेलो, आपण कुठल्याही तीर्थस्थळी गेलो की तिथं आपण काय करतो? बरोबर. इथे पण नारळ आहे का? हा. मग आता आपल्याला हे नारळ फोडायचंय, बरोबर आहे. पण तत्पूर्वी हे नारळ आपल्याला कशासाठी फोडायचं आहे? तर त्या नारळ फोडण्यामागचं, बरोबर आहे, जेव्हा तुम्ही म्हणजे तुमच्या माहितीतले कोणी लोक असतील, वेगवेगळ्या बाबा लोकांचे दरबार भरतात, त्या दरबारामध्ये लोक जातात, कोणाचं आजारपण असतं, काही आणखीन इतर काही बरेचसे भानगडी असतात. तर त्या सॉल्व्ह होण्यासाठी लोक त्यांच्याकडे जातात, तिथं उत्तर मिळतं का शोधायचा प्रयत्न करतात. फक्त बाबा असा दरबार लावून बसतो, मग भक्त लोक समोर बसलेले असतात, बाबाची चेले शेजारी पाजारी बसलेले असतात आणि मग बाबा काय करतो? बाबा त्या आलेल्या भक्ताचा खिशातून कसे पैसे काढता दिल्यासाठी तो प्रयत्न करतो. तो वेगवेगळ्या प्रकारच्या त्या ठिकाणी गोष्टी करत असतो. तर आपल्याला सुद्धा तसंच करायचं आहे. मी या ठिकाणी सुरुवात करतो. आपल्या संस्थेचे संचालक आणि माझे मार्गदर्शक नितीनजी भुजबळ साहेब या ठिकाणी बसले. त्यांना विनंती करतो की आपल्या या कार्यक्रमाचं उद्घाटन त्यांनी हे नारळ फोडून बघा, या ठिकाणी सरांनी नारळ फोडलं, मात्र नारळातून काय निघालंय? टाचण्या निघाल्या, काळ्या रिबीन, गुलाबी रिबीन निघाल्या. म्हणजेच तुमच्या शाळेला सर नारळातून पाणी निघतं ना आणि खोबरं, बरोबर आहे की? मग आता तुमच्या शाळेला करणी लागलेली बाबा, काय करणी. पण घाबरू नका, तुमच्या समोर कोण आलेला आहे? हिमालयामध्ये 500 वर्ष तपश्चर्या केलेला चव्हाण बाबा. कोण आलेला आहे? चव्हाण बाबा. आणि आता बाबा तुमच्या शाळेची जी काही करणी बिरणी जी काही बुधबाधा आहे हे सगळ्यांना काढणार आहे, बरोबर. चला, या ठिकाणी पहिला चमत्कार झाला आपला. पहिल्या चमत्कारामध्ये तुमच्या शाळेची करणी आपण काढलेली आहे, ऐकवलं ना? मग आपले नुसते डोळे पण नाही, आपले कान सुद्धा काय केले पाहिजे? ठेवले पाहिजे. आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहेत, आपली जी पंचज्ञानेंद्रिय आहे त्या पंचज्ञानेंद्रियांना आपण व्यवस्थितरित्या वापरायचं शिकलं पाहिजे, त्याचा उपयोग करायचा सुद्धा शिकलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणून आता दोन्ही डोळे दोन्ही कान, बरोबर आहे, माझ्याकडे असतील, इकडे तिकडे नसतील. आपल्याकडे बरेचसे बाबा होऊन गेले, त्या बाबांकडून मी पण शिकून आलो. आता एक बाबा असे होऊन गेले की ते म्हणायचे की माझ्या अंगामध्ये अशी दैवी शक्ती आहे की त्या दैवी शक्तीचा वापर करून मी काय करू शकतो? तर निसर्गाच्या विरुद्ध सगळं काही करू शकतो, बरोबर आहे. मी बघितलं की आपल्या वरच्या हॉलमध्ये विज्ञान प्रदर्शन भरलेलं आहे, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही केले आहेत, खूप छान छान केलेत. तर तो जो बाबा आहे त्या बाबाकडनं मी पण शिकून आलो आणि त्या बाबाकडनं मी पण या ठिकाणी ठरवलं की मी पण ती शक्ती माझ्या अंगामध्ये उतरून घेतली आणि ती उतरून घेऊन मी या ठिकाणी काय केलंय? तर बघा, एक चमत्कार करून दाखवतोय. हे काय काय? प्रश्नचिन्ह. एकदम बरोबर. काय प्रश्नचिन्ह? टाळा की माझ्या बोटाच्या डोक्यावरती मी काय करणार? त्याला स्थिर करणार. तुम्हाला काय वाटतं? पॉसिबल आहे का? नाही. मी म्हणतो पॉसिबल आहे, तर नाही. चला करून बघूया आपण. तर बघा, हे प्रश्नचिन्ह मी माझ्या बोटाच्या डोक्यावरती स्थिर करायचा प्रयत्न करतो. पण तुम्ही का नाही म्हटले? बर, आदर नाही म्हणून खाली पडेल. बर, आणखी 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 कोणाला सांगायचंय? बरोबर आहे, तुम्ही सांगणार. तरी अजून सुद्धा आज विज्ञान दिन आहे त्या दृष्टीने हा सत्य वाऱ्याने उडून जाईल. वाऱ्याने उडून जाईल. ठीक आहे, अजून ठीक आहे, चला हरकत नाही. बघा, बाबाच्या अंगामध्ये शक्ती आहे. तुम्ही जे सांगता ते सगळं खोटं आहे. बाबा करून दाखवतो. बघा या ठिकाणी आहे कोणाकडे साप? नाही. माझ्याकडे पण नाही. महाराष्ट्र शासनाने कायदा केलाय तुम्हाला प्राणी बाळगता येणार नाही, बरोबर आहे. पण साप नसता म्हणून काय झालं? मेरे पास साप जैसा और कुछ है. मेरे पास क्या आहे? वेळ. कशाला वापरतात?
करायला, पॅन्ट ढिली करायला. हे प्रश्नचिन्ह या ठिकाणी माझ्या बोटाच्या टोकावरती स्थिर होतं की नाही, माझ्या गुरुने दिलेला जो मंत्र आहे, जी शक्ती आहे ती या ठिकाणी काम करते की नाही. बघूया आपण होतंय का स्थिर. जर स्थिर झालं तर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या आहे. बाबाचं काय करायचा, ठीक आहे. बघूया चला, होतंय का स्थिर. बघा झालं स्थिर, झालं का, टाळ्या पण वाजवेल. त्या तीर्थापासून ते काय करायचे, प्रसाद तयार करायचे आपल्या दरबारात बसलेल्या लोकांना खायला देण्यासाठी. प्रसाद तीर्थापासून, बरोबर आहे. त्या बाबाकडून मी पण शिकलो. त्या बाबाकडनं त्यांनी 500 वर्षाचं तपश्चर्या केली की मी 500 वर्षाचं तपश्चर्या केली आणि बाबाकडनं ती शक्ती घेतली आणि मी पण त्या ठिकाणी या तीर्थापासून काय बनवायला लागलो, प्रसाद बनवायला लागलो. हा काय, हा काय कशासाठी वापरतात, बरोबर, पाणी पिण्यासाठी वापरतात, बरोबर आहे ना. मग आता बाबा काय करणार या ठिकाणी, तीर्थापासून प्रसाद बनवणार आहे, बरोबर आहे. असेच प्रश्न किंवा अशीच हे पाहिजे, काय पाहिजे, क्युरियोसिटी पाहिजे. गाळा उलटे करून टाकवा. बाबाच्या दरबारात नाही करत, पण आणि तर बाबा कोंबडी म्हणून टाकायचे, बरोबर की नाही. पण असं काही नसतं, खरं आहे तिचं. ग्लास उलटे करून दाखवेल मी, त्याच्या आधी तुम्हाला तीर्थापासून प्रसाद बनवून दाखवेल. बघा या ठिकाणी बाबा तीर्थ टाकताय ग्लासामध्ये आणि तीर्थ टाकताय ग्लासामध्ये टाकताय आणि दुसरा ग्लास त्याच्यावर पालथा मारताय. पालथा मारून काय करतात त्या ठिकाणी, आपल्याकडे किती टोले असतात, 3, बरोबर ना. पहिला टोला, दुसरा टोला आणि तिसरा टोला, बरोबर आहे. बघा या ठिकाणी तीर्थापासून काय तयार झालं, प्रसाद तयार झाला. सरांनी शाबाश, तिने बघून घेतलं आणि लगेच तुम्हाला सांगितलं. डोळ्याचा वापर चांगला करायचा, बरोबर आहे. तर बघा हे असे बाबा लोक वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करतात. आता आपल्याला आणखी एक शेवटचा चमत्कार करा आणि छानपैकी शाळेमध्ये हलवा, 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 छानपैकी हलवा. मी काहीतरी फेकलं ना, या इकडे या. बाबाने हवेमध्ये हात काढून तुम्हाला दिलं ना, माझूनच काढलं, मी पण म्हटलं हवेतून काढलं. बघा बाबाने काय काढले या ठिकाणी, बरोबर आहे. पाहिजे तुला प्रकाशासाठी, तेव्हा पुढे अंधाराला दूर करण्यासाठी, अंधाराला दूर करण्यासाठी ना, बरोबर ना. हा, मग असा हा दिवा या कशाने पेटतो हा दिवा, वात, तेल, रॉकेल, पेट्रोल, डिझेल, भेटू शकतो ना, फक्त भडका होईल एवढं. त्या ठिकाणी आधार घेतला जातो आणि त्या ठिकाणी जाऊन मग तिथं कोणीतरी असं ग्लासामध्ये पाणी घेऊन हे करा ते करा असं केलं जातं, बरोबर आहे. तर असं काही नसतं खरं तर, पण तरी सुद्धा लोक असं करतात आणि लोकांना फसवतात. तर आपल्याला फसायचं नाही आहे म्हणून या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अन्नीस यांच्या माध्यमातून या चमत्कारांमागचं विज्ञान काय आहे, हातचालकी काय आहे, लबाडी काय आहे ते मी आपल्याला आता या ठिकाणी समजून सांगणार आहे. आपला जो मनोरंजनाचा भाग होता तो संपला, आता प्रबोधनाचा भाग या ठिकाणी सुरू होतोय. बघा पहिला चमत्कार केला, नारळातून करणी काढून दाखवली. बाबा लोक पण अशीच नारळातून करणी काढून दाखवतात. या नारळाला जर मी बघितलं तर तुम्हाला काय दिसतंय, हो दिसतंय, दिसतंय ना. बघा
बघा इतक्या वेळ हे फुल सुद्धा याच्यातच लटकवलेलं होतं, बरोबर आहे. हं? तर काय करतात ते बाबा लोक ऑलरेडी या नारळाला जे 3 डोळे असतात, ज्याला एक डोळा एकदम दिसून असतो, तो साधा तुम्ही त्याला स्क्रूड्रायव्हर टोचून फुटतो आणि फुटल्यानंतर त्याच्यामध्ये ह्या अशा वस्तू तो कोंबतो, बरोबर आहे. आणि जरी आपण नारळ घेऊन गेलो आपल्या घरचं, तरी तो काय करतो हातच्या लायकीने त्याच्याकडे खूप सारे नारळ असतात, त्या नारळामध्ये मिक्स करून त्याच्यामध्ये जे ऑलरेडी असं तयार केलेलं नारळ असतं ते बाहेर काढून फोडतो आणि आपल्या सांगतो तुम्हाला करणी झाली, तुमच्या घराला झाली, दाराला झाली, शेताला झाली आणि कशाला पण झाली असं तो सांगतो. तर हे साप काय आहे, बदमाशी आहे, खोटेपणा आहे, बरोबर आहे, लवाडी आहे, हातच्या लायकी आहे, म्हणून आपण याच्यामधून सावध व्हायचं. त्यानंतर हा प्रश्नचिन्हाचा आपण चमत्कार केला, त्याच्यामध्ये सांगितलं की हे बोटाच्या टोकावरती स्थिर होईल. कधी शक्य नाही स्थिर होणं, कारण आपल्या पृथ्वीकडे काय आहे, बरोबर आहे, गुरुत्वाकर्षण आहे, बरोबर आहे. आणि ही जर वस्तू जड आहे तर ती बोटावरती स्थिर होणारच नाही. जडच काय हलकी जरी असली तरी सुद्धा ती फार काळ स्थिर राहू शकत नाही, बरोबर आहे ना, वाऱ्याने पडणारच, कारण किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे ती काय करणार, खाली ओढलीच जाणार आहे, बरोबर आहे. पण मग हे बाबा लोक काय करतात, तसं साप वगैरे काहीतरी दावा करतात आणि ती शक्ती माझ्या अंगामध्ये असं सांगतात आणि काय करतात तर लोकांना फसवतात. खरं तर जोपर्यंत या वस्तूचा गुरुत्वमध्य या जड भागाकडे आहे तोपर्यंत ही वस्तू खालीच पडणार. पण ज्या वेळेला या प्रश्नचिन्हाला जे खाच आहे आणि खाचेमध्ये जेव्हा मी एक वस्तू अशी लटकवतोय तेव्हा मात्र ती स्थिर होते. कारण काय, तर कारण त्याचा जो गुरुत्वमध्य आहे इकडचा तो या टोकावर आला आणि म्हणून या टोकाला माझ्या बोटाचा आधार मिळाला आणि हे या ठिकाणी काय झालं, स्थिर झालं. हे कोणाच्याही बोटावरती होऊ शकतं, जसं मी टोकाने म्हटलं आहे किंवा मला करून बघायचंय, तर कुठल्याही प्रकारची शक्ती वगैरे काही लागत नाही याला, बरोबर आहे. साधं विज्ञान आहे, पण या विज्ञानाचा गैरवापर आहे बाबा लोक करतात आणि आपल्याला बरोबर काय याच्यामध्ये विज्ञान, पण या विज्ञानाचा गैरवापर बाबा लोक करून आपल्यालाच फसवतात, शिकले सवरलेल्या लोकांना सुद्धा. हे लक्षात घ्या. म्हणजे आता तुम्हाला लेटेस्ट जर सांगायचं झालं तर आता 3-4 महिन्यापूर्वी घटना घडली. जळगाव जिल्ह्यामध्ये एका व्यक्तीने एका बाईला मारून टाकलं. त्याला पोलिसांनी पकडल्यानंतर समजलं की तो पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तिला मारला त्या बाईला. बाई त्याच्या ओळखीची नाही, पाठीची नाही, फक्त काहीतरी त्याला बाबाने सांगितलं की अमुक बाईला जाऊन मार आणि पैशांचा पाऊस पडेल आणि त्याने घर जाऊन मारलं. 3 महिन्यापूर्वीची घटना आहे. न्यूजपेपरला लागते छापून आली जळगाव जिल्ह्यामध्ये. तरी अशा प्रकार घडतात जे साप चुकीचे आहेत. काहीतरी कुठेतरी धन मिळेल, कुठेतरी पैसा मिळेल, कुठेतरी सोनं मिळेल. म्हणजे गोल्डन गँग म्हणून पण आता एक चांगला परिचित शब्द आहे गोल्डन गँग. म्हणजे आपले शिवाजी महाराज किंवा त्यांच्या आधीची जी लोक होऊन गेली, यांचे जे वाडे आहेत किंवा यांच्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या ठिकाणी जे राजवाडे होते तिथे त्यांनी काढलेलं जे काही असेल त्यावेळेचं, आता पूर्वी तर पैसे नव्हते, अशा सोना नव्हत्या, सोनानं होतं, तर त्यांनी ते काढून ठेवलेलं आहे. ते बाहेर काढण्यासाठी लोक अशा प्रकारचे उद्योग करतात. अशा प्रकारच्या त्या ठिकाणी प्रचार करतात आणि लोकांना फसवतात. तर हे पण या ठिकाणी आपण समजून घेतलं याच्या मागे विज्ञान काय आहे. आणि तीर्थापासून प्रसाद बनवला, बरोबर आहे ना, घडी साखरेचा. त्या दिदीने बरोबर प्रश्न केला, तर म्हणे 2 क्लास उलटे करून टाका, बरोबर आहे. इथे आपली शाळा आहे म्हणून आपण विचारू शकतो, पण बाबा अशी विचारायची संधी नसते. तो विचारायचं त्याला लगेच भक्त लोक साईडने जातात, शेले साईडने जातात आणि त्याला उठून घेऊन जातात, बरोबर आहे. आणि त्याला असं बरोबर की नाही, असंच असतं ते. तर या ठिकाणी सुद्धा विज्ञानाचा वापर केलेला आहे बघा. खरंच मी क्लास उलटे करून दाखवायला पाहिजे होते, पण मी ते केले नाही. कारण काय, तर त्याच्या मागं त्या बाबाचं मला जे काही आहे ते उघडं पाडायचं होतं म्हणून. बघा या ग्लासामध्ये मी खरंच पाणी ओतलं होतं आणि या ग्लासामध्ये मी खडी साखरच ठेवली होती. मग ते गेलं कुठं, तर बघा नाही, कापूस ही स्टीलची वाटी होती. या वाटीचा फेस आणि या ग्लासचा फेस तो एकदम सेम टू सेम आहे. किती लांबून बघितलं, बरोबर आहे, तरी सुद्धा ते समजणार नाही. आणि मी तरी बोटाने दाबून धरून असं करून दाखवलं असतं तरी तुम्हाला समजलं नसतं, बरोबर आहे की नाही. चिरचं खालीच पडलं असतं. मी आणखी परत चिरचं घेतला असतं, परत ओतलं असतं आणि परत त्याला असे 3 टोले मारून बाजूला केलं असतं आणि हे काढलं. ते कसं झालं, 3 टोले मारल्यामुळे काय झालं, वरचा ग्लास जो आहे तो वरचा ग्लास या वाटीवरती जास्त दाबला गेला आणि हवेच्या दाबामुळे ही वाटी या ग्लासामध्ये अडकली, मोठ्या ग्लासामध्ये, आणि ती अलगद बाजूला झाली आणि ती अलगद बाजूला होऊन खाली ग्लासामध्ये
खडीच आठवत होती की तुम्हाला प्रसाद म्हणून त्या ठिकाणी दाखवतो. हे ते बाबा लोक काय हा विज्ञानाचा गैरवापर. बरोबर आहे ना. हवेचा दाब या ठिकाणी त्यांनी वापरून काय केलं आपल्याला फसवलं. मी फसवलं का? मी फसवलं. आता शेवटचा नंतर केला आपण शेवटचा नाही सेकंड लास्ट केला. तीर्थापासून प्रसाद काढून पॉइंट पासून आपण काय केलं तिला तीर्थ काढून दिला. खरंच त्या ठिकाणी मी कापूस ओला करून ठेवलेला होता. तो त्या पॉइंटच्या मागे ठेवला. तिने हातपुढे गेल्यावर तो दाबला तेव्हा त्याच्यातून काय केलं झालं पाणी पडलं. तुम्हाला दिसताना नाण्याची एकच बाजू दिसली. पॉइंटची एकच बाजू दिसली ना. दुसरी बाजू दिसली का नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी काय होते फसगत होते. नुसतं आपण आपले पालक आपले कुटुंबीय आपले परिसरातली लोक अशा प्रकारे फसतात तर हे आपल्याला फसायचं नाहीये. बरोबर आहे. या ठिकाणी काय केली आहे हातचालाकी केली. आणखी एक हातचालाकीचं उदाहरण मी तुम्हाला देतो. मी चेन काढून हवेमध्ये हात फिरवायला लावले तुम्हाला मला आम्ही पण फिरवले. आता मी जेव्हा आपण हात फिरवत होतो तेव्हा आपलं लक्ष कुठं होतं सांगा बरं. हाताकडे होतं. बरोबर आहे. हाताकडे होतं पण शिवाय एकमेकींशी बोलणं पण होतं ना. म्हणजे लक्ष विचलित झालं की नाही. बाबा लोक काय करतात लक्ष विचलित करतात आपलं. असे असे हात फिरून दाखवले. हा नकली अंगठा आहे माझ्याकडे स्किन कलरचा आणि त्याच्यामध्ये ते ऑलरेडी टाकलेलं होतं. हे असं होतं आणि असं असं फिरवलं. तुम्हाला एवढं लांबून दिसतंय का बाबाच्या हातावर काय म्हणून हा अंगठ्यासारखा अंगठा दिसतोय. बरोबर की नाही. मग हळूच तो असा काढला हे इकडं असं धरलं आणि असं फेकलं. तरच तुम्हाला वाटलं बाबाने काहीतरी फेकलं. लक्ष कुठं गेलं फेकण्याकडे गेलं. बाबाने दुसऱ्या हाताकडे लक्ष गेलं का. म्हणून हे बाबा लोक अशा प्रकारची काय करतात त्या ठिकाणी हातचालाकी करून आपल्याला फसवतात. जसं मी अंगठ्यातून काढलं तसे त्यांच्याकडे फुलबाईचे शर्ट असतात. त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या वस्तू लपवता येतात. बरोबर आहे. आणि छोटे छोटेच असतात. अंगठी अशी साखळी किंवा आणखी काहीतरी टिकली म्हणा किंवा काहीतरी असं असंच असतं. ते फ्रीज काढून देतील का पॉसिबल नाही. लपवतात ते ना कसं काढून देणार येतं लक्षामध्ये. तर हे अशा हा आपल्या देशाची लोकसंख्या किती. आपल्या देशाची लोकसंख्या किती अंदाजे 1.25 कोटीच्या पुढे गेली. 1 कोटी 30, 34, 35 पर्यंत गेली आपल्या देशाची लोकसंख्या. आणि आपल्या देशात देव किती मला सांगा 33 कोटी देवांना 135 कोटी लोकांच्या अंगात जायला वेळ आहे का. शिवाय आपण काय काय खातो चिकन मटन भाजीपाला. बरोबर आहे. आणखी काय पाला पाचोळा सगळंच खातो. एवढं सगळं जर आपण खात असू तर देव आपल्या बॉडी येईल का. बरोबर आहे. त्याला वेळ आहे का. देव असं देवी असं वेळ आहे का त्यांना. बरं कितीतरी लोक रोज कुठेतरी कुठल्या ना कुठल्या देवस्थानाला जाऊन काय करतात फार कष्टात फार संकटात आहे बाहेर काढ. बरोबर की नाही. एवढ्या विनवण्या करतात तर बिचारा देव त्यांच्याकडे पाहिजे काही अंगात आणून येण्याला ठेवलं पाहिजे. बरोबर आहे. अंगात येणं म्हणजे संबंधित व्यक्तीचं डोकं ठिकाणावर नाही. लक्षात घ्या. अंगात येणं म्हणजे संबंधित व्यक्तीचं डोकं ठिकाणावर नाही. सायकोलॉजी आहे मानसशास्त्र आहे. मानसशास्त्रामध्ये शिकायला मिळतं ज्याची मनोवृत्ती कमकुवत असते त्याच्याच अंगात येतं किंवा ज्याला वारंवार दाबलं जातं म्हणजे काय त्याच्या भावना त्याला व्यक्त करून दिल्या जात नाही. बरोबर आहे. त्याला हवं ते त्याला मिळू दिलं जात नाही. त्यावेळेला तो आजार घेतो अंगात येण्याचा. ही लोक कशाला घाबरतात अंगात येण्याला घाबरतात. हा व्हायरस करते ज्याच्या ज्याच्या पद्धतीच्या मनात राग आहे ना त्यांच्या नावं सांगते. मग काय मग आता काय करायचं. मग तिला खायचं असतं चिकन. मग ती म्हणते मारा कोंबडं मारा म्हणत. आणखीन काय तिला करायचं असतं पर्यटन. मग ती म्हणते चला जेजुरीला चला खंडोबाला. मग काय घरचे ऐकतात किंवा ते बसलेले असतात ते सगळं जातात बिचारीला घेऊन. सगळी बोल मजा होऊन जाते. किंवा त्याची
आलं लक्षामध्ये? अंगात येणं म्हणजे डोकं ठिकाणावर नाही, एवढं लक्षात ठेवायचं. हा 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 भूतकाळ आहे ते पण सांगतो. काय आठवती? सर मग ते काहीतरी डोंगरदेव वगैरे ते का पण बसवता? मग आपल्या लोकांकडे खूप श्रद्धा आहे. इतके श्रद्धावान आपल्या देशातले लोक रोज कुठल्या तरी देवस्थानाला जाऊन कोट्यवधी रुपये टाकतात आणि इथे ज्ञानदानाचं काम करणाऱ्या रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय सारख्या शाळांना देणगी द्यायला मात्र त्यांचे हात मागे येतात. ही शोकांतिका आपल्या देशाची, ही शोकांतिका आपल्या देशाची. येते का लक्षामध्ये? संत गाडगे बाबा अख्खा गावाच्या गावं साफ केले. नुसते गाव म्हणजे नुसतं त्यांनी काय गल्ला साफ नाही केला, त्यांनी लोकांचं डोकं पण साफ केलं, लोकांच्या डोक्यातला कचरा पण काढला. तरी सुद्धा तो कचरा. सर बघा मुलींनो, सरांनी किती सहजतेने तुमच्या मनातले काही गैरसमज, शंका, काही अंधश्रद्धा या दूर केल्या. सर, मुलींना सहजतेने समजेल असं मार्गदर्शन तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. आपण विज्ञान दिन साजरा करत असताना विविध स्पर्धांचं आयोजन केलं. या स्पर्धांमध्ये ज्या मुलींना बक्षीस मिळालं आहे त्याचं बक्षीस वितरण आपण आता करणार आहोत. मी भीमराव चव्हाण सरांना विनंती करते की त्यांच्या हस्ते ते पारितोषिक वितरण त्यांनी करावं. निबंध स्पर्धा प्रथम क्रमांक रोशनी श्रीराम बोराडे 9वी आहे. आरती उत्तम गवारी इयत्ता 11वी. तृतीय क्रमांक काजल सावयराम भोये इयत्ता 9वी अ. तृतीय क्रमांक काजल सावयराम भोये इयत्ता 9वी अ. उत्तेजनार्थ कावेरी रामजी तुकलोंडे 9वी. मी भुजबळ सरांना विनंती करेल की त्यांनी पुढील पारितोषिक वितरण करावं. रांगोळी स्पर्धा लहान गट प्रथम क्रमांक रोहिणी धनले इयत्ता 8वी. द्वितीय क्रमांक रक्षा शार्दूल इयत्ता 8वी. क्रमांक नीलम चौधरी इयत्ता 8वी. रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक संध्या कसाब इयत्ता 9वी अ. पटकन आहे. द्वितीय क्रमांक अजून एका मुलीला मिळाला आहे, तो म्हणजे वनिता शिंदे इयत्ता 9वी अ. तृतीय क्रमांक प्रमिला शुक्ल इयत्ता 11वी. परीक्षण प्रथम क्रमांक निकिता कसाब इयत्ता 7वी ब. निकिता कसाब. द्वितीय क्रमांक आहे अंकिता शिरसाट इयत्ता 9वी अ. आपण जे प्रोजेक्ट बनवले त्या प्रोजेक्टसाठी मुलींना जे प्रमाणपत्र आहे ते उद्या देण्यात येईल. ऋणी आहोत आम्ही आपले, ऋणी आहोत आम्ही आपले, देतो शब्दसुमनांचा उपहार, देतो शब्दसुमनांचा उपहार. मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी, आज म्हणतो आपले मनापासून आभार.